नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत तुरीच्या सोल्यांची आमटी। त्यासाठी मी 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 लाल टमाटर बारीक चिरून घेतले, थोडेसं लसूण घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। तर सगळ्यात पहिले आपल्याला तुरीचे दाणे ताव्यावरती तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। तावा आपला गरम झालेला आहे, त्यावर आता मी तुरीचे दाणे टाकत आहे। यावरच टाकत आहे मी थोडंसं तेल आणि हे आता तेलामध्ये आपण भाजून घेऊया। दाणे आपले भाजून झालेले आहेत। आता हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घेऊया। तुरीचे सोले थंड झालेले आहेत, ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतले। आता यातच टाकत आहे मी थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, लसूण आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं। याचा आता आपण वाटण करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण आमटीची तयारी करूया। एका कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकत आहे मी मोहरी। आता यातच घालत आहे मी बारीक चिरलेला कांदा। कांदा आपला भाजून झालेला आहे, त्यातच घालत आहे मी थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कसुरी मेथी। हे व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे। यातच घालत आहे मी थोडासा हिंग, थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड आणि थोडासा गरम मसाला। आता यामध्येच घालत आहे मी लाल टमाटर, आणि आपण तयार केलेलं वाटण। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात घालूया आपण पाणी। यातच घालूया आपण चवीपुरतं मीठ। आपल्या सोल्यांना उकळी आलेली आहे, आता यावरून घालूया आपण कोथिंबीर। तयार आहेत आपले तुरीचे सोले। तुम्हाला जर हे तुरीचे सोले बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।